लग्नानंतर अनेक महिला वधू म्हणून परदेशात जातात आणि परदेशात आपल्या पतीसोबत आयुष्य घालवतात. पण आपल्यासमोर अशी अनेक प्रकरणं आहेत ज्यात महिला वधू म्हणून परदेशात गेल्या पण त्यांचे मृतदेह परत आले. लग्न हे एक असे नाते आहे जे वचनांवर आधारित असते, ज्यामध्ये जोडीदार आयुष्यभर त्याच्या जोडीदारासोबत राहण्याचे वचन देतो, त्याचे तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. पण जर तुम्हाला ज्याने तुमचे रक्षण करण्याचे वचन दिले आहे परंतु त्याच्याकडूनच संरक्षण हवे असेल तर त्यांचं जीवन भयानक होत असेल. आज आपण 21व्या शतकाच्या दुसऱ्या शतकात असलो तरी महिलांवरील अत्याचार, अन्याय, असमानतेची वागणूक, हुंड्यासाठी छळ, सासरी होणारी घुसमट अशा अनेक घटना दररोज आपल्या समोर येत असतात. मात्र UAE मध्ये भारतीय महिला मृतावस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे. ही घटना केरळमधील एका महिलेची आहे, जी तिच्या 30व्या वाढदिवशी मृत अवस्थेमध्ये आढळली. या महिलेचे नाव अतुल्य शेखर होते. ती शनिवारी संयुक्त अरब अमिराती UAE येथील शारजा येथे तिच्या अपार्टमेंटमध्ये मृत अवस्थेमध्ये आढळली. त्यानंतर केरळ पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. अतुल्य शेखरच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार अतुल्य शेखरच्या पती सतीशने 18 ते 19 जुलै दरम्यान तिचा गळा दाबला, पोटात लाथ मारली आणि डोक्यावर प्लेटने मारली, ज्यामुळे तिचा मृत्यू झालाय. अतुल्य शेखर आणि पती सतीश यांना एक 10 वर्षांची मुलगी देखील आहे. या जोडप्याचे लग्न 2014 मध्ये झाले. अतुल्यच्या कुटुंबाने आरोप केला आहे की लग्नाच्या वेळी पुरेसा हुंडा न आणल्याबद्दल तिला वारंवार त्रास दिला जात होता. या लग्नात अतुल्यला वर्षानुवर्ष शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागला, असाही कुटुंबाने आरोप केलाय. सतीश विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि हुंडा प्रतिबंध कायदा 1961च्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतात हुंडाबंदी कायदा असूनही हुंडा प्रथा पूर्णपणे थांबलेली नाही आणि अनेक ठिकाणी ती अप्रत्यक्षपणे किंवा लपून सुरूच आहे. हुंडा ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे, ज्यासाठी जनजागृती आणि कायद्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे. अशा घटना रोखण्यासाठी अजून काय करणं गरजेचं आहे, जे तुम्हाला वाटतं? आम्हाला नक्की कमेंट्स करून कळवा. जर तुम्ही आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो केलं नसेल तर लगेच करा आणि असेच अपडेट रहा.